आणि पराभवानी खचून पण जायचं नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही। नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अजितदादांचं हे वक्तव्य तुम्ही ऐकलं, एकदा नाही 3 वेळा ऐकलं। अजित पवार काय म्हणाले की पराभवाने खचून जायचं नाही। एका कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये अजित पवार बोलत होते आणि त्यावेळी ते असं म्हणाले की विजयाचा उन्माद नको आणि पराभवाने खचून जायचं नाही। थोडक्यात काय तर सुप्रिया सुळे यांच्या विजयाची घोषणाच अजित पवार यांनी करून टाकली आहे का आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव अजितदादांना मान्य केलाय का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। अजित पवार नेमकं काय म्हणाले त्यांचं पूर्ण भाषण देखील आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत अवश्य बघा। यावेळच्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज बांधणं अनेक निवडणूक तज्ञांसाठी सुद्धा कठीण बनलेलं आहे आणि अशातच अजितदादा पवार यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे। मागच्या 2 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने भरघोस यश मिळवलं होतं, मात्र 2019 विधानसभा निवडणुकीच्या नंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले आणि सगळं गणितच बिघडलं। त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, शिंदे आणि अजित पवार गट भाजप सोबत गेला। त्याच वेळी उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडीत आहेत। महाराष्ट्रात यावेळी काय होणार याचा अंदाज बांधणं कठीण आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दिसून आल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाढणार असा काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे, पण मतदारांनी विकासाच्या आधारावर की सहानुभूतीच्या आधारावर मतदान केलं ते 4 जूनला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पक्षाच्या मेळाव्यात बोलताना एक विधान केलं आणि त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। मित्रांनो, निवडणूक ही राजकीय पक्षासाठी फक्त सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी पण मानत नाही आणि आपल्यातले बरेच जण पण मानत नाही। निवडणूक हे आपण सर्वांनी 5 वर्षात लोकांच्या मध्ये जे काम केलेलं असतं त्याचं मूल्यमापन लोक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला कौल देतात। लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढे जायचं। कधी विजयाचा उन्माद देखील होऊन द्यायचा नाही आणि पराभवानी खचून पण जायचं नाही। शिवसेनेला ठोका असं सांगितलं जायचं असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले। ज्यावेळेस एकत्र काम करायचो त्यावेळी कधी कधी सांगितलं जायचं की शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या। शिवसेनेला ठोका, शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याकांना समाधान मिळतं, शिवसेनेला ते विरोध करतात। मात्र यावेळी अल्पसंख्याक शिवसेनेसोबत जायला निघाला होता। काय कुठं गणित कसं बदलल यावेळेस काही सांगता येत नाही आणि त्यामुळं ब्रह्मदेवही यावेळेस निवडणुकीत काय होईल हे सांगू शकणार नाही असं अजित पवार म्हणाले आहेत। यासोबतच पराभवानं खचून जाऊ नका आणि विजयाचा उन्माद नको असं देखील अजित पवार म्हणाले। त्यामुळं अजित पवारांनी पराभव मान्य केलाय का आणि सुप्रिया सुळे यांच्या विजयाची घोषणाच थोडक्यात अजित पवार यांनी केली आहे का असं तुम्हाला वाटतं काय? यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा।